बोंधू बाबा विरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत प्रत्येक जिल्ह्यात एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशोक खरात प्रकरणातून धडा घेत राज्यभरात बोंधूगिरी आणि अंधश्रद्धेमुळे होणारे शोषण थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात असे समितीने सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी हेमंगी पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी समाजात जनजागृती करण्याचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचे आवाहन केले आहे. तसेच बोंधू बाबांवर कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी समितीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वापर केला जातो आणि बोंधूगिरी प्रकार हा प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर चाललेला आहे. तेव्हा आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की याच्यावर SIT स्थापन करण्यात यावी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे असं अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, योग्य ती कारवाई व्हावी. जसे अशोक खराते नाशिकमध्ये त्यांनी हे केले, अशोक खरातच नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे जे बोंधूगिरी बाबा आहे यांना शोधून काढून यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. असेच लोक बोलत आहेत की महिला स्वतःहून जात आहेत का त्यांच्याकडे महिला स्वतःहून जातात का, पण याच्याकडे बारीक जर बघितलं आपण या व्यवस्थेची चुकी आहे. अशोक खरातसोबत जे आपण बातम्यांमध्ये जे दाखवलं त्याच्यासोबत जे मंत्री होते, जे खासदार होते, ज्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष होत्या त्यांनी फक्त राजीनामा दिला, तर राजीनामा देऊन इथे चालणार. सर्वप्रथम विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतवासियांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे आम्ही शुभेच्छा देतो. आणि हेच महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची असलेली ध्येयनिष्ठता, त्यानंतर त्यांचा असलेला त्याविषयीचा ध्यास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची वेगळा विचार करण्याची क्षमता. आज अनेक वर्षानंतर सुद्धा फक्त महाराष्ट्राच नव्हे, भारताच्याच नव्हे, तर संपूर्ण विश्वाच्या, संपूर्ण जगाच्या ओठावर ज्यांचं नाव आहे असे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची असलेली नैतिक मूल्ये, यांचे असलेले विचार, याच्यावरच आज संपूर्ण महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्र याचं काम पण चालतं आणि महाराष्ट्राचा आधार पण यांचाच विचारावर आहे. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आज जर आपण बघितला, आता मागच्या जवळपास 1 हप्त्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतभर एकाच विषयावर चर्चा आहे आणि ती चर्चा आहे बोंधूगिरीविषयी. आता बोंधूगिरीचा हा जो परिणाम आहे, हा जो कळस आहे, ह्या स्टेजला पोहोचलेला आहे का एक माणूस स्वतः देव असल्याचे भासवतो, देव असल्याचे भासवून अमानुषपणे अत्याचार करतो. मग त्या अत्याचारामध्ये महिलांवर अत्याचार झालेले आहेत, त्याच्यानंतर मोठमोठे जे उद्योगपती आहेत, हे जे राजकारणी आहेत, यांचा अवाढव्य पैसा एकत्र करून याच्यामध्ये हवाला प्रकारसुद्धा निदर्शनास आलेला आहे. आणि असा जर प्रकार जर आपल्या समाजामध्ये घडत असेल तर या समाजावर याचे अतिशय भीषण परिणाम झालेले आहेत. आता जर महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये नोट केला, आज जर इथं विचार केला तर इथं उपस्थित असलेला प्रत्येक माणूस 15 वर्षापेक्षा जास्त सामाजिक क्षेत्रामध्ये इन्क्लूड आहे, समाविष्ट आहे. कुंभमेळा नाशिकमध्ये आहे, 2027चा आपण त्याचा पिरियड ठेवलेला आहे. कुंभमेळ्याच्या पिरियडमध्ये खरातचं प्रकरण आलेलं आहे. वृक्षतोडी विरोधात काल परवा बघितलं, ज्यावेळेस झाडं तोडली गेली 150, 200 वर्षापूर्वीची, जे प्रामाणिक समाजसेवक होते, जे पर्यावरणावर काम करणारे जे आहेत सेवक, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि त्यांचा तो आम्ही बघितला किती त्रास झाला त्यांना. आणि एक विशेष करून मी आज सांगेन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मागच्या 2 ते 3 वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे मुद्दे, सर्वसामान्य जनतेचे असलेले काही अपेक्षा, याच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं जात आहे. आणि एक पद्धत आता जवळपास सगळ्या नागरिकांना हे माहीत झालं आहे का कुठलंही सरकार कुठलंही नियोजन करते,
फक्त नावाला काही दुसऱ्या गोष्टी दाखवल्या जातात, त्या आपल्या नियोजनावर ठाम असतात. काहीतरी त्यांना प्रक्रिया राबवायची असते, त्या हिशोबाने त्याच्यामध्ये नियोजन करतात आणि शेवटी परत असं दिसून आलं का परत सर्वसाधारण जनतेचा विश्वास घालवतो. तर ह्या पद्धतीला, या नियोजनाला केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी आळा घालावा. आता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे हा मुद्दा जिथून सुरुवात झालेली आहे, जिल्हा प्रशासनाकडून इथून सुरुवात आम्ही करतो. तसंच याची जी आमचं जे म्हणणं आहे, आता जी चर्चा आमची झाली, हे म्हणणं महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहे यांनासुद्धा पाठवलं जाईल आणि आमची टीम पुढच्या हप्त्यामध्ये दिल्लीला आहे. आपल्या भारताचे जे केंद्रीय गृहमंत्री आहेत, केंद्रीय गृहमंत्र्याकडे सुद्धा हा मुद्दा जाईल आणि लवकरात लवकर. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.